पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर बलात्कार प्रकरणामध्ये मॉडेल पूनम पांडे हिचं नाव आल्यामुळे खळबळ उडाली। मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा पूनम पांडेने केलाय। तिच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे प्रतिनिधी विशाल सिंह यांनी। DIG सुनील पारसकरवरती बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला आहे आणि ह्या प्रकरणात जी PID मॉडेल आहे ती नेहमी पूनम पांडेचं नाव घेते आहे। तर पूनम पांडे त्याच्यावर काय म्हणणं आहे? आमच्यासोबत पूनम पांडे आहेत। पूनम नेमकं काय प्रकरण आहे? ती मॉडेल जी फिर्यादी आहे ती नेहमी तुमचं नाव का घेते आहे? मी खरं सांगू, मला काहीच आयडिया नाही याबद्दल की माझं नाव कशाला बाहेर येतोय। मी स्वतः ते मेल पाहिला आणि मी ते सगळं ते पाहिलं, ती CCTV फुटेज, आणि ते मला ही गोष्ट मला समजत नाही की मी विक्टिमला मी ओळखत नाही, मी त्यांना कधी भेटली नाही, माझा कसलाही कनेक्शन नाही त्यांच्याबद्दल, किंवा आपले DIG मिस्टर पारसकर मी त्यांनाही ओळखत नाही, म्हणजे काहीच कनेक्शन नाही। आता असल्या सिच्युएशनमध्ये माझं नाव कशाला ते लोक घेतात ते मला कळत नाही, आणि ते कुठेही ते मला हर्ट करतोय ही फॅक्ट की मी का। अगदी बरोबर। जर आपण फुटेज पाहिलात, तुमचे मेल किंवा SMS पाहिले, मग प्रत्येक ठिकाणी पूनम पांडे त्यामध्ये अशी कॅरेक्टर येते आहे, तिथे विलन होते आहे की पूनम पांडेमुळे सुनील पारसकर या मॉडेलचे संबंध भेट, असा मॉडेलचं म्हणणं आहे। हे बघा, आता कोणी काय बोललं, बघा लोक ते खूप स्मार्ट आहे, त्यांना ते सगळं समजतंय की एकतर सिरियस केस आहे हा, आणि त्यात तुम्ही रेप वर्ड यूज करतात। त्यानंतर CCTV फुटेज जर आपण बघतो तर त्यात तुम्ही रियालिटी शोचं नाव घेतात, आणि मग ते लोक खूप स्मार्ट आहे, त्यांना समजतंय। मी आता डायरेक्टली ऑन कॅमेरा नाही बोलू शकत, आणि कोणी काय बोललं की ही आहे किंवा ती आहे तर ते खरं नसतं। हे बघा, इन्व्हेस्टिगेशन ते तर चालू आहे, खरं काय आहे ते लोकांच्या समोर येणारच। तर काही महिन्यापूर्वी मीरारोडमध्ये एक प्रकरण झाला होता, त्यामध्ये हा पीडित मॉडेलचा म्हणणं आहे की पूनम पांडेला पारसकरांनी वाचवलं। तर तुम्हाला काय वाटते? हे बघा, म्हणजे ट्विस्ट अँड टर्न आता होते या स्टोरीमध्ये, कारण की मी तुम्हाला ती सीन परत रिपीट करणार। मी माझ्या भावाबरोबर होती, माझा सख्खा भाऊ, आम्ही नॉर्मली वी वर जस्ट लिसनिंग टू म्युझिक, आणि 10 किंवा 11 काहीतरी असं नॉर्मलच टाईम होता। इट वॉज नॉट 2:30 इन द नाईट, आणि पोलीस ते फक्त त्यांनी मला विचारलं की, आणि मी हां इथे आहे आणि निघतात, सिम्पल। इट वॉज व्हेरी सिम्पल इश्यू। मला हे नाही समजत, म्हणजे असला काय मोठा मी काय क्राईम नाही केला की मला कुठल्या फोन कॉलची गरज आहे की ओके मला आय नीड दिस, तर तसं काय नव्हता। तर हे कनेक्शनच नाही, म्हणजे कुठेही म्हणजे एकदम सिली कनेक्शन दिसतोय मला। वकिलाशी बोलताना ती दिसते की मी कुठेही ट्राय करते, तिथे पूनम पांडे ट्राय करते, पण पूनम पांडे नाही बाजी मारून जाते, मी मागे राहते, तर कुठे कुठे माझ्या पुढे जाण्यात पूनम पांडे मध्ये येते, असं त्याचं म्हणणं आहे। तुम्ही काय बोलाल? हे बघा, मी सॉरी फील करते विक्टिमसाठी, ऑफकोर्स काय पण ते झालं आहे तिच्याबरोबर, डेफिनेटली मी एक फिमेल आहे, पण आय मीन हे खूप म्हणजे मला बोलायलाही म्हणजे बेकार वाटतो, आणि कम ऑन, आय मीन तुम्ही ते काम करतात, काही तुमचं म्हणजे काही आहे, तुम्ही कोणाला ब्लेम नाही करू शकत, आणि स्पेशली जेव्हा तुम्ही त्यांना ओळखत नाही त्या माणसांना। मी विक्टिमला म्हणजे मी कधी भेटलीच नाही, मी ओळखत नाही, तर ती कोणीही असं नाही बोलू शकत की हे करते किंवा ते करते। मी काही करते ते मी माझ्या मेहनतीने मी करते, मी पुढे जाते, पण हे अगदी म्हणजे ही स्टुपिडिटी आहे, असं बोलणं ही स्टुपिडिटी आहे खूप। तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आहात, एक रियालिटी शो येणार आहे, तुम्ही पण इच्छुक असाल भाग घेण्यासाठी, तेही इच्छुक आहे, पण एखाद्या रियालिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी असं कृत्य करणं बरोबर आहे का? हा एकदम चुकीचा आहे। जर ही गोष्ट म्हणजे आता जर काय प्रॉब्लेम निघणार, मला तर माहिती आहे मी नाही या केसमध्ये, म्हणजे काहीच माझं कनेक्शन नाही, पण जर काय प्रॉब्लेम निघणार याच्यातून
की पब्लिसिटी स्टंट होतं किंवा काहीच, तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. कारण नेगेटिव्ह पब्लिसिटी एक वेगळी गोष्ट आहे आणि धर्टी पब्लिसिटी एक वेगळी गोष्ट आहे. तर जर ही पब्लिसिटी आहे तर ते तर लोकांना माहीतच पडणार आहे. कोर्ट डिसिजन घेणार आहे तर ते लोकांच्या समोर आहे. आणि मला ही पॉईंट मला क्लिअर करायची की माझा आणि बिग बॉसचा काही लेनदेन नाही. असं बिलकुल नाही की काही कॅटफाईट्स, काही स्टुपिडिटी ते चालू आहे. कारण मी ओळखत नाही विक्टिमला, मी DIG पारसकरला ओळखत नाही. मला हे माहीत नाही माझं नाव कशाला ते ड्रॅग करतायत आणि मला कॅच करतायत, ते मला खरंच माहीत नाही. मी तिच्यासाठी सॉरी फील करते. आणि बिग बॉसमध्ये माझं काही कनेक्शन नाही. मी नाही बिग बॉसमध्ये जात. तुमच्या स्टेटमेंटमध्ये तुमचं नाव आहे, मुंबई पोलीस तुम्हाला चौकशी करू शकते, मग तुम्ही काय मुंबई पोलिसाचा पूर्ण सहयोग करणार का, सहकार्य करणार का? ऑफकोर्स मी करणार. ऑफकोर्स मी मुंबईमध्ये आहे. मी मुंबईमध्येच आहे आता. आणि जेपर्यंत म्हणजे जर काय म्हणजे कधी पण मी कुठेही असणार आणि ते त्यांनी मला जर बोलवलं पण मी एव्हरी टाईम 24/7 मी अवेलेबल आहे. कारण मी स्वतः प्रे करते की इन्व्हेस्टिगेशन लवकर व्हायला पाहिजे, सो दॅट माझं नाव यात म्हणजे आय डोंट रिअली वॉन्ट. तर शेवटचा प्रश्न, ह्या संपूर्ण प्रकार तुमचं नाव आला, तुमचं मत आहे की ह्या संपूर्ण प्रकरणात तुमचा काही रोल नाही आहे, तर तुमचं नाव आला म्हणून तुम्ही त्या मॉडेलवर काय कारवाई करणार किंवा काय ॲक्शन घेणार तुम्ही? हे बघा, सध्या तर आता ही गोष्टी एकदम म्हणजे लाईमलाईटमध्ये आणि खूप सिरियस इश्यू आहे. जेव्हा आपलं हे कोर्टचा डिसिजन येणार त्यानंतर जेव्हा ते खरं काय ते लोकांसमोर येणार त्यानंतर डेफिनेटली मी डिफॉर्मेशन केस किंवा काय तरी मी म्हणजे स्टेप घेणार आहे, सो दॅट नेक्स्ट टाईम कोणीही असं उठून कोणाचंही नाव असं घेऊ नये. कारण हे मला आणि माझ्या फॅमिलीला खूप हर्ट करते ही गोष्ट. खूप धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होत्या पूनम पांडे यांचं स्पष्ट मत आहे. सुनील पारसकर किंवा त्या पीडित मॉडेलला हे ओळखत नाही आणि येणाऱ्या दिवसात ह्या त्या पीडित मॉडेलवरती कारवाई करतील किंवा एखादी नोटीस बजावतील आणि त्याच्यावरती असा का केला याचे प्रश्न विचारतील. कारण अमित खांबेसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई.